हॅलो अँड वेलकम टू द सिव्हिल टेक. जसं मी लास्ट लेक्चरला सांगितलं, आपल्या ग्रुपवर मी सांगितलं होतं की पहिले 3 चॅप्टर जे आहेत, सिमेंट, ब्रिक, स्टोन, हे आपण पूर्वी आपल्या MPSC सिव्हिलमध्ये प्रीसाठी शिकलेलो आहोत. ॲज इट इज ते सगळा डेटा आपल्याला WRD, ऑल JEE एक्झाम, जसं ZP साठी, या सगळ्या एक्झामसाठी तो पण ऍप्लिकेबल आहे. ठीक आहे. तर आजच्या लेक्चर पासून आपण त्याचा पुढचा पार्ट चालू करणार आहे. त्याचं नाव आहे लाईम. ठीक आहे. वेळ जाऊ नये म्हणून मी पहिलेच इथे लिहून ठेवलं, बाकी हे पुसल्यानंतर मग पुन्हा मला लिहावंच लागेल. ठीक आहे. चला स्टार्ट करूयात. लाईम व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट आहे. जनरली ह्याच्यानंतरचे जे पार्ट आहेत, लाईम, याच्यानंतर आहे टिम्बर, त्याच्यानंतर आहे मॉर्टर आणि काही मिसलेनियस टॉपिक्स आहेत. हे पार्ट जनरली डीप मध्ये कोणी घेत नाही. ठीक आहे. आपण या प्रत्येक टॉपिकला छानपैकी बघणार आहोत. आजचा लेक्चर केल्यानंतर तुम्हाला समजूनच येईल की आपला लाईम हा चॅप्टर किती चांगल्या पद्धतीने कव्हर झालाय. ठीक आहे. स्टार्ट करूया. लाईम. लाईम म्हणजे काय? लाईम म्हणजे काय असतं? चुनखडी. चुनखडी जे आपण पांढऱ्या कलरचे दगड बघत नाही का, चुनखडी म्हणतात त्याला. हा चुनखडी हा सेडिमेंटरी रॉक असतो. चुनखडी काय असतो? सेडिमेंटरी रॉक असतो. सेडिमेंटरी. लाईमस्टोन म्हणजे कोणता रॉक असतो? सेडिमेंटरी. सेडिमेंटरी म्हणजे काय असतं? सेडिमेंटरी म्हणजे एकावर एक लेयर साचून तयार होणारा रॉक, त्याला म्हणायचं सेडिमेंटरी रॉक. ठीक आहे. सो आपण आता स्टार्ट केलंय लाईम म्हणजे चुनखडीला. लाईम इज अ कॅल्कॅरियस मटेरियल. तुम्हाला आठवत असेल, सिमेंट ज्यावेळेस मी शिकवलं त्यावेळेस सांगितलं होतं, सिमेंट इज अ मिक्सचर ऑफ कॅल्कॅरियस अँड आर्जिलॅशियस मटेरियल. ठीक आहे. कॅल्कॅरियस अँड आर्जिलॅशियस मटेरियल. कॅल्कॅरियस म्हणजे काय? लाईम. ठीक आहे. हे लाईम बेसिकली काय असतं? एक लाईमस्टोन म्हणजे चुनखडी असते, एक दगड असतात, त्याला आपण क्रश करतो आणि एक कॅल्सिनेशन प्रोसेस होते. ते मी सगळं डीप मध्ये बोलणार आहे, पण सिमेंटचं जस्ट रेफरन्स आला म्हणून मी सांगितलं. सिमेंट इज अ कॉम्बिनेशन ऑफ कॅल्कॅरियस अँड आर्जिलॅशियस मटेरियल. आर्जिलॅशियस म्हणजे काय? क्ले. ठीक आहे. तर सिमेंटचं हे मिक्सचर कॅल्कॅरियस आणि आर्जिलॅशियस मटेरियल मिक्सअप होऊन सिमेंट तयार होतं. तर त्याच्यातला कॅल्कॅरियस हा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये येतं लाईम. या लाईमचा जो फॉर्म्युला बघितला आपण, केमिकल फॉर्म्युला, तर हा केमिकल फॉर्म्युला असतो CaO. काय फॉर्म्युला असतो? CaO, कॅल्शियम ऑक्साईड. काय फॉर्म्युला असतो? कॅल्शियम ऑक्साईड. ठीक आहे. ओके. हे सांगितलं. ओके. लाईम त्यालाच म्हणायचं चुनखडी. केमिकल फॉर्म्युला CaO, कॅल्शियम ऑक्साईड. लाईम इज अ कॅल्कॅरियस मटेरियल. इथपर्यंत क्लिअर ना? कोणाला काही प्रॉब्लेम? ते काय झालं, भरपूर दिवसानंतर मी कॅमेराला फेस करतोय ना, तर थोडंसं वेगळंच वाटतंय. ठीक आहे. तेवढं समजून घ्या तुम्ही. चल. ओके. लाईम इज ऑब्टेन फ्रॉम कॅल्सिनेशन प्रोसेस. ही कॅल्सिनेशन प्रोसेस काय ते मी एक्सप्लेन करणार आहे. जस्ट पहिले बघून घ्या. लाईम इज ऑब्टेन बाय कॅल्सिनेशन प्रोसेस और बर्निंग ऑफ लाईमस्टोन, कंकर अँड अदर कॅल्कॅरियस मटेरियल. ठीक आहे. चल. लाईम, चुनखडी, कॅल्कॅरियस मटेरियल, CaO केमिकल फॉर्म्युला. इट इज ऑब्टेन फ्रॉम द कॅल्सिनेशन प्रोसेस. आता ही कॅल्सिनेशन प्रोसेस काय आहे? कॅल्सिनेशन प्रोसेस ही एक केमिकल प्रोसेस आहे. कॅल्सिनेशन प्रोसेस ही एक केमिकल प्रोसेस आहे. याच्यामध्ये आपण काय करतो? कॅल्शियम कार्बोनेटला ना हीट करतो भरपूर. काय करतो? कॅल्शियम कार्बोनेट जे आहे त्याला आपण हीट प्रोव्हाइड करतो. सर कधीपर्यंत हीट प्रोव्हाइड करायची? हीट आपण तोपर्यंत प्रोव्हाइड करतो जोपर्यंत तो थोडासा लालसर होत नाही. काय म्हणलं मी? हीट आपण तोपर्यंत प्रोव्हाइड करतो जोपर्यंत तो लालसर होत नाही. एकदा का तो रेड झाला की त्याचे मग 2 कॉम्पोनंट पडतात. एक असतं लाईम आणि सेकंड असतं CO2. ठीक आहे. या प्रोसेसला म्हणायचं कॅल्सिनेशन प्रोसेस. इथे लिहून दाखवली मी. कॅल्सिनेशन प्रोसेस इज कन्सिस्ट ऑफ कॅल्शियम कार्बोनेट, दॅट इज CaCO3 इज हिटेड अप टू द रेडनेस. देन इट गिव्स लाईम म्हणजेच काय? CaO, कॅल्शियम ऑक्साईड. कॅल्शियम ऑक्साईड आपल्याला भेटतं आणि तिथून कार्बन डायऑक्साईड इव्हॉल्व्ह होतो, म्हणजे हवेमध्ये मिक्सअप होतो. म्हणजे थोडक्यात
कॅल्शियम कार्बोनेटला हिट केलं की लाईम तर मिळतच, प्लस CO2 पण भेटतो आणि जो की हवेमध्ये मिक्स होतो. कुठपर्यंत हिट करायचं आपल्याला लाईमला? अप टू द रेडनेस लेवल. ठीक आहे. सो दिस इज बेसिक इंट्रोडक्शन ऑफ लाईम. आपण आता काय बघितलं? लाईमचं इंट्रोडक्शन बघितलं. आता याच्यानंतरचा पार्ट काय आहे? टाइप्स ऑफ लाईम. काय पार्ट आहे? टाइप्स ऑफ लाईम. तुम्हाला वाटत असेल लाईम हे इम्पॉर्टंट नाहीये, आजकाल आयोग जे प्रश्न विचारत आहे ते अशाच टॉपिकवर विचारत आहे. कारण सिमेंट, सँड, ब्रिक हे सगळेच करून येतात, स्टोन सगळं करून येतात, पण आपण मार्क कुठे खातो? हे असे टॉपिक्स. टिंबर फार महत्वाचा आहे, लाईम सुद्धा मला महत्वाचा वाटतो. कारण आता जर तुम्ही प्रीचा एकंदरीत पेपर बघितला असेल तर असे क्वेश्चन होते की जनरली ते मागच्या वर्षी न विचारलेले, मागचे 3 इयर्स न विचारलेले क्वेश्चन होते. तर मग आपण अशाच ठिकाणी आता फोकस करू की जे रिपीटेड क्वेश्चन नाहीये. तर लाईम वर जनरली क्वेश्चन येत नाही, तर आपण याला चांगल्याने करू. ठीक आहे. बाकी तुम्हाला तर कुठेही भेटेल की सिमेंटमध्ये कॉम्पोनंट काय असतात, कुठेही कशाला. आपल्याच ग्रुपमध्ये मी सेपरेट प्ले लिस्ट तयार केली. ठीक आहे. तर हे आपण बेसिक इंट्रोडक्शन बघितलं लाईमचं. आता आपल्याला बघायचंय टाइप्स ऑफ लाईम. ठीक आहे. हे कळालं ना? एवढं स्क्रीनशॉट मारून घ्यायला. ठीक आहे. नेक्स्ट आता येतं आपलं टाइप्स ऑफ लाईम. टाइप्स ऑफ लाईम. ठीक आहे. आता या टाइप्स ऑफ लाईम मध्ये लाईमचे ना 5 प्रकार पडतात. आपण एक एक टाइप शिकून घेऊ. व्हेरी फर्स्ट टाइप, क्विक लाईम और कॉस्टिक लाईम. क्विक लाईम और कॉस्टिक लाईम. पहिले जस्ट बघून घ्या, एक्सप्लेन करतो. पहिले मी मेन पॉइंट लिहितो आणि मग एक्सप्लेन करतो. ठीक आहे. चल, कॅल्सिनेशन ऑफ प्युअर लाईमस्टोन. कॅल्सिनेशन ऑफ प्युअर लाईमस्टोन. मी हे मुद्दाम ना पॉइंट लिहिले, हे लक्षात राहतील तुमच्या. नेक्स्ट, नो अफिनिटी कार्बोनिक ऍसिड. नो अफिनिटी. सगळं एक्सप्लेन करणार आहे मी. अफिनिटी काय असतं सगळं तुम्ही फक्त बघा पहिले. मी एक पॉइंट लिहितो. नो अफिनिटी टू कार्बोनिक ऍसिड and with water. Next, as it comes in lump line. चल, हा पहिला टाइप आपण बघून घेऊया आता. ओके. व्हेरी फर्स्ट टाइप काय? सगळ्यात पहिल्या टाइपचं नाव आहे क्विक लाईम, और त्यालाच आपण म्हणतो कॉस्टिक लाईम. काय नाव आहे? क्विक लाईम और कॉस्टिक लाईम. हे क्विक लाईम काय असतं? हे क्विक लाईम जे आहे ना ते प्युअर लाईमस्टोन आहे, जी प्युअर चुनखडी असते त्याच्या कॅल्सिनेशन प्रोसेसने तयार होतं. आता आपण बघितली कॅल्सिनेशन प्रोसेस. जो प्युअर चुनखडक आहे म्हणजे त्याच्यामध्ये इम्प्युरिटी फार कमी आहे, निग्लिजिबल आहे. तर अशा पर्टिक्युलर लाईमस्टोनचं कॅल्सिनेशन जर आपण केलं, त्याच्यापासून जी लाईम भेटते ती आपल्याला मिळते क्विक लाईम और कॉस्टिक लाईम. ठीक आहे. आता नेक्स्ट पॉइंट आहे की नो अफिनिटी टू कार्बोनिक ऍसिड. हे इम्पॉर्टंट आहे. हे इम्पॉर्टंट आहे, हे विचारतात. नो अफिनिटी टू कार्बोनिक ऍसिड अँड हाय अफिनिटी विथ वॉटर. अफिनिटी म्हणजे काय? जर तुम्ही डिक्शनरीमध्ये सर्च केलं ना तर त्याचा मिनिंग असतो ओढ. इथे आपल्याला जशाच तसा तो मिनिंग नाही लागत आहे. इथे असा मिनिंग याचा होतो की या लाईमची ना कार्बोनिक ऍसिड सोबत जी रिॲक्शन होते ना ती फार कमी होते, म्हणजे निग्लिजिबल म्हणलं तरी चालेल. कार्बोनिक ऍसिड मध्ये लाईमची रिॲक्शन फार निग्लिजिबल होते, म्हणजे रिॲक्ट होत नाही तो कार्बोनिक ऍसिड सोबत, ऍज कम्पेअर टू वॉटर. लाईम हा वॉटरशी फार छान पद्धतीने रिॲक्ट होतो, म्हणजे हाय अफिनिटी.
एक्झाम मध्ये क्वेश्चन कसा येईल, लाईम हॅज नो अफिनिटी विथ ए कार्बोनिक ऍसिड, बी वॉटर, 3 अजून वेगळे 2 मटेरियल देऊन टाकतील, तुम्हाला तिथे सिलेक्ट, कन्फ्युजन ह्याच्यात होईल वॉटर की कार्बोनिक ऍसिड, कारण वॉटर सोबत काय आहे, हाय अफिनिटी, नो अफिनिटी कोणासोबत आहे, कार्बोनिक ऍसिड सोबत. ठीक आहे, सो कार्बोनिक ऍसिड मध्ये तो रिॲक्टच करत नाही आणि वॉटर मध्ये रिॲक्ट खूप चांगल्या पद्धतीने करतो. थोडं एक्झाम्पल देऊ. लाईम म्हणजे काय असतं, आपली चुनखडी, म्हणजे जे आपण एक्झाम्पल बघू आपण. लाईम मेनली आपण कशामध्ये टाकतो, सिमेंटमध्ये. सिमेंटमध्ये तुम्ही पाणी टाकलं की ते सिमेंटची पाण्यासोबत रिॲक्शन किती फास्ट होते, बरोबर ना. याच्यावरून तुम्हाला काय कळून येतं, देर इज अ हाय अफिनिटी ऑफ सिमेंट विथ वॉटर. लाईम हा मेन कॉन्स्टिट्यूट असतो सिमेंटमध्ये, आठवतंय ना तुम्हाला, सिमेंटचा मेन कॉन्स्टिट्यूट काय असतो, लाईम. त्याच्यानंतर काय असतो, सिलिका. ओके, ते सगळ्या कॉन्स्टिट्युएंट पैकी सगळ्यात जास्त पर्सेंटेज असतं लाईमचं, दॅट इज अराउंड 60%. 60% सिमेंटमध्ये असतं लाईम. तर ह्या लाईमची अफिनिटी कोणासोबत जास्त असते, दॅट इज विथ द वॉटर. कमी कोणासोबत असते, कार्बोनिक ऍसिड. लक्षात ठेवा, क्वेश्चन येतो. ठीक आहे, नेक्स्ट. आता हे जे लाईम तयार होतं, कोणतं, कॉस्टिक लाईम किंवा क्विक लाईम, हे किल्न मध्ये तयार होतं. किल्न आणि साधं एक टेबल, हे आपण हे एक मिनिट हा, हे किल्न जे आहे हे आपला, तुम्ही जे वीटभट्टी बघता, वीटभट्टी, या वीटभट्टीमध्ये काय होतं, जे आपण विटा गरम करतो, म्हणजे विटांना जी हीट प्रोव्हाइड करतो ती इन जनरल ऍटमॉस्फिअर मध्ये देतो ना, म्हणजे तिथल्या तिथंच गरम आपण हीट करतो. बट ह्या किल्न मध्ये काय होतं, याला रोटरी किल्न चांगला शब्द आहे. रोटरी किल्न ही एक मशीन असते, त्याच्यामध्ये प्रॉपर आपण टेम्परेचर मेंटेन करून हीट प्रोसेस देतो. कळलं ना, जिथे कंट्रोल टेम्परेचर असते, स्पेसिफिकली एक मशीन त्याच्यासाठी गिवन असते. म्हणजे कळतंय मी काय बोलतो, किल्न मध्ये काय असतं, एक सेपरेट मशीन आपण प्रोव्हाइड करतो. या सेपरेट मशीन मध्ये आपण एक कंट्रोल टेम्परेचर प्रोव्हाइड करतो. कोणाला प्रोव्हाइड करतो, लाईमला. तर ह्या लाईमला अंडर कंट्रोल टेम्परेचर विथ सेपरेट मशीन, या पर्टिक्युलर स्ट्रक्चरला आपण म्हणतो किल्न. ठीक आहे, एवढं सिम्प्लिफाय करून जनरली कोणी नाही सांगणार, कारण किल्न हे एक जस्ट मशीन टाईप स्ट्रक्चर असतं, त्याच्यामध्ये आपण कंट्रोल टेम्परेचर करतो. ठीक आहे, जसं ब्रिकला आपण 900 ते 1100 वापरतो, तर लाईमला आपण त्याच्या रेडनेस पर्यंत जे टेम्परेचर येतं ते आपण टेम्परेचर त्याला देतो. सर किती टेम्परेचर, असं कोणत्याही पुस्तकात त्याचं टेम्परेचर लिहिलेलं नाही. जर ट्रायल अँड एरर खेळायचं झालं तर पहिले आपण काय करतो, लाईमचा सॅम्पल तुकडा घ्यायचा, त्याला रेडनेस पर्यंत टेम्परेचर चेक करायचं, असे 2-3 सॅम्पल चेक करायचे. एकदा का कळालं हे त्याचं रेडनेसचं टेम्परेचर आहे, मग ते आपण किल्न मध्ये देऊ शकतो तेवढं टेम्परेचर. सो अंडर कंट्रोल टेम्परेचर विथ द हेल्प ऑफ मशीन इज कॉल्ड ॲज अ किल्न. ठीक आहे, सो हे किल्न आपण वापरतो आणि विथ द हेल्प ऑफ किल्न आपण जी लाईम तयार करतो त्याला म्हणतो कॉस्टिक लाईम, क्विक लाईम, आणि त्यालाच अजून एक समानार्थी शब्द, म्हणजे त्याच अजून एक दुसरं नाव आहे लंप लाईम. ठीक आहे, तर या पहिल्या कॉस्टिक लाईमचे नाव काय काय, क्विक लाईम आणि लंप लाईम आणि कॉस्टिक लाईम तर आहेत. ठीक आहे, सगळ्यात पहिल्यांदा आपण बघितलं लाईम काय असतं. लाईम इज अ कॅल्कॅरियस मटेरियल. लाईम इज ऑब्टेन फ्रॉम द कॅल्सिनेशन प्रोसेस. केमिकल फॉर्म्युला CaO. कॅल्शियम कार्बोनेटला आपण हीट करतो, आपल्याला भेटतं CaO प्लस CO2. त्याच्यानंतर व्हेरी फर्स्ट टाईप आपण बघितला क्विक लाईम, कॉस्टिक लाईम और लंप लाईम. याच्यामध्ये एक पॉइंट महत्वाचा आहे, नो अफिनिटी विथ कार्बोनिक ऍसिड. ठीक आहे, चला ओके, ठीक आहे, हा झाला फर्स्ट टाईप. दुसरा टाईप बघूयात आपण. स्क्रीनशॉट मारायचा आहे, मारायचा असल्यास मारा. ठीक, सेकंड आहे स्लेक्ड लाईम. स्लेक्ड लाईम यालाच आपण म्हणतो हायड्रेटेड लाईम. काय म्हणतो, हायड्रेटेड लाईम. जिथे कुठे हायड्रेट हा शब्द येतो तिथे तुम्हाला काय काय कळतं,
इथं मला एकच कळतं, काहीतरी पाण्याचा संबंध आहे. जिथे कुठे हायड्रेट हा शब्द येतो ना, डोक्यात फिक्स ठेवायचं, पाण्याशी काहीतरी संबंध आहे. हायड्रॉलिक वेगळं बरं, हे हायड्रॉलिक वेगळं, हायड्रेटेड वेगळं. ठीक आहे, हायड्रेटेड म्हणजे पाण्याशी संबंध आहे. ठीक आहे, बघा आता हे कळालं ना, हायड्रेटेड म्हणजे पाण्याशी काहीतरी संबंध आहे. नावावरनच तुम्हाला काहीतरी एक कल्पना आली की काहीतरी पाण्यासोबत त्याची रिॲक्शन होते. सो स्लेक्ड लाईम और हायड्रेटेड लाईम. स्लेक्ड लाईम, या स्लेकचा मिनिंग काय? रिॲक्शन ऑफ क्विक लाईम विथ वॉटर. म्हणलं ना मी, पाण्यासोबत संबंध येतो. हा, आता एक गोष्ट डोक्यामध्ये फिक्स ठेवा. हा, काय फिक्स ठेवा? पहिला जो टाईप आपण बघितला क्विक लाईम, बरोबर, या क्विक लाईनची कंपॅरिझन याच्या पुढच्या टाईप मध्ये होतं. म्हणजे आपण नेहमी कंपॅरिझन करत असतो ना, म्हणजे कधी कधी आपण बघत असतो एखाद्या पॅरेंट्सला 2 मुलं असले तर ते कंपॅरिझन करत असतात. जनरली पहिल्या मुलाशी होतं. तर इथे पण तोच प्रकार आहे. जो क्विक लाईम और आपण जो कॉस्टिक लाईम हा पहिला प्रकार बघितला ना, याच्यासोबत आपण कम्पेअर करतो दुसऱ्या प्रकाराला. दुसऱ्या प्रकाराचं नाव आहे स्लेक्ड लाईम. या स्लेक्ड लाईमलाच हायड्रेटेड लाईम म्हणतात. हायड्रेटेड म्हणजे काहीतरी वॉटरचा संबंध आहे. स्लेकिंग प्रोसेस, स्लेकिंग प्रोसेस काय असतं ते मी तुम्हाला सांगतो. स्लेकिंग प्रोसेस इज रिॲक्शन ऑफ क्विक लाईम, म्हणजे पहिला टाईप, रिॲक्शन ऑफ क्विक लाईम विथ वॉटर. कळालं थोडंफार काहीतरी? पहिला टाईप कोणता? क्विक लाईम, और त्यालाच कॉस्टिक लाईम आपण म्हणलो. तर या क्विक लाईमची पाण्यासोबतची रिॲक्शन याला म्हणायचं स्लेक्ड लाईम और हायड्रेटेड लाईम. मग डोकं लावायचंच नाही, बिंदास्त CaO हा काय झाला? क्विक लाईम झाला ना, आणि पाण्यासोबत रिॲक्शन म्हणलंय म्हणजे मी काय करणार इथे? H2O, बरोबर ना. रिॲक्शन ऑफ क्विक लाईम अँड वॉटर, इट गिव्स CaOH टेकन ट्वाइस, बरोबर ना. येस, अँड हीट. हीट इव्हॉल्व होते, म्हणजे हीट याच्यातनं बाहेर पडते. हे अशा प्रकारची प्रोसेस कशामध्ये होते? स्लेक लाईम मध्ये. आता या स्लेक लाईमची एक खासियत आहे, पहिल्या याच्यात कार्बोनिक ऍसिड सोबत नो अफिनिटी होते. ठीक आहे, आता इथे काय आहे? याची टेंडन्सी आहे, टेंडन्सी, और या टेंडन्सीचा अर्थ होतो प्रॉपर्टी टू अब्सॉर्ब कार्बोनिक ऍसिड. कार्बोनिक ऍसिड, बघा पहिल्या याची टेंडन्सी काय होती? नो अफिनिटी विथ कार्बोनिक ऍसिड. याची टेंडन्सी काय? टेंडन्सी और प्रॉपर्टी टू अब्सॉर्ब कार्बोनिक ऍसिड. कार्बोनिक ऍसिडला अब्सॉर्ब करायची टेंडन्सी कुणाची आहे? स्लेक लाईम और हायड्रेटेड लाईम. ओके, स्लेक लाईम, स्लेकिंग म्हणजे काय? रिॲक्शन ऑफ क्विक लाईम विथ वॉटर. मग काही नाही, मी तेच लिहून ठेवलं, CaO म्हणजे क्विक लाईम प्लस H2O, CaO इज टेकन ट्वाइस, अँड हीट इव्हॉल्व होते. अशा प्रकारची रिॲक्शन या सेकंड टाइप मध्ये फॉर्म होते. या CaO इज टेकन ट्वाइसला यालाच म्हणायचं हायड्रेटेड लाईम. हायड्रेटेड लाईम, और यालाच मी काय म्हणेन? स्लेक लाईम. स्लेक लाईम. तुमच्या WRD, ZP किंवा अजून JEE लेवलच्या एक्झाम मध्ये ना हा 2 नंबरचा पॉइंट आहे, म्हणजे स्लेक लाईम. हा क्वेश्चन खूप वेळेस येतो बरं. काय म्हणलं मी? हे स्लेक लाईम कुणाला कळतच नाही. आपल्याला लाईम कळतं, आपल्याला क्विक लाईम पर्यंत कळू शकतं, पण स्लेकिंग ऑफ लाईम इज व्हॉट हे कुणाला कळत नाही. सिम्पली ऍडिशन ऑफ वॉटर इन क्विक लाईम. ठीक आहे, ही रिॲक्शन एकदम काही प्रॉब्लेम नाही येणार कुणाला. ठीक आहे, सो दिस इज ऑल अबाउट द सेकंड टाइप, दॅट इज स्लेक लाईम अँड हायड्रेटेड लाईम. सर काहीतरी पर्सेंटेज वगैरे सांगा ना, एकदम डिटेल मला सांगायचंच आहे. मी काय करतोय, पहिले बेसिक इंट्रोडक्शन तुम्हाला देऊन टाकतोय. क्विक लाईमचं दिलं, स्लेक लाईमचं दिलं. आता अजून 3 टाईप मी तुम्हाला एक बेसिक इंट्रोडक्शन देऊन टाकतो, आणि मग तुम्हाला कंपॅरिझनचा एक चार्ट देऊन टाकतो की याच्यामध्ये याचं पर्सेंटेज किती. ठीक आहे, बघा आता तुम्ही हळूहळू पुढे गेले की लक्षातच येईल तुम्हाला. ओके, स्क्रीनशॉट मारा, पुढे जाऊयात आपण.
ओके चलो, आता नेक्स्ट टाइप आहे फॅट लाईन. कोणता टाइप आहे? फॅट लाईन. बघा आता फॅट लाईन, FAT फॅट लाईन, और याला भरपूर नाव आहेत बरं का. या फॅट लाईनला ना 4-5 नाव आहेत. फॅट लाईनला प्युअर लाईन म्हणतात. काय म्हणतात? प्युअर लाईन. अजून यालाच रिच लाईन म्हणतात. काय म्हणतात? रिच लाईन. अजून यालाच व्हाईट लाईन आणि हाय कॅल्शियम लाईन. व्हाईट हाय कॅल्शियम लाईन, हाय कॅल्शियम लाईन. ठीक आहे. आता मी तुम्हाला मगाशी काय सांगितलं होतं, जे पहिले लेकरू असतं त्याच्यासोबत नेहमी आपण कम्पेअर करतो. आता मगाशी तेच सांगितलं होतं ना. जसं सेकंड याच्यात आपण कम्पेअर काय केलं होतं, अरे पहिल्याची तर नो अफिनिटी होती कार्बोनिक ऍसिड, पण दुसऱ्यांनी काय केलं, अब्सॉर्ब केलं कार्बोनिक ऍसिड. पहिल्याने पहिला कसा फॉर्म झाला, कॅल्शियम कार्बोनेटला हीट दिल्यानंतर फॉर्म झाला आपला पहिला क्विक लाईम. दुसरा कसा फॉर्म झाला, क्विक लाईम मध्ये पाणी टाकलं की तयार झालं. आता तिसऱ्याचं बघा. तिसरा काय करतो, तिसरा म्हणतो की मी जो आपला क्विक लाईम आहे ना, क्विक लाईम याचं जे व्हॉल्यूम आहे, या क्विक लाईमचं जे व्हॉल्यूम आहे, या व्हॉल्यूमच्या 2 ते 2.5 पट मोठा आहे. कुणाचा व्हॉल्यूम? याचा. कोणतंही नाव घ्या, फॅट लाईन. आता नावातच आहे फॅट म्हणजे जाड, म्हणजे त्याचा व्हॉल्यूम कसा असणार, या क्विक लाईनच्या कंपॅरिझन मध्ये 2 ते 2.5 पटीने मोठा आहे. पटीने बरं इथं 2 ते 2 to 2.5 इंटू क्विक लाईमचा व्हॉल्यूम इतक्या पटीने मोठा आहे. कोणाचा व्हॉल्यूम? फॅट लाईनचा व्हॉल्यूम. हे कळालं ना. क्विक लाईमचा व्हॉल्यूम हा छोटा आहे कुणापेक्षा, फॅट लाईनच्या व्हॉल्यूमच्या 2 ते 2.5 पटीने. म्हणजे फॅट लाईन काय झाला, 2 ते 2.5 पटीने मोठा क्विक लाईन पेक्षा. ठीक आहे. चल, आता या पर्टिक्युलर फॅट लाईन मध्ये काय काय असतं, या फॅट लाईन मध्ये असतं 95% CaO. CaO म्हणजे काय झालं, CaO म्हणजे काय झालं, स्टार्टिंगला सांगितलं होतं कॅल्शियम ऑक्साईड. ठीक आहे. या CaOलाच आपण काय म्हणतो, क्विक लाईन. या CaOलाच आपण काय म्हणतो, कॉस्टिक लाईन. या पर्टिक्युलर फॅट लाईन मध्ये 95% असते CaO, दॅट इज कॅल्शियम ऑक्साईड. ठीक आहे. कॅल्शियम ऑक्साईड हे 95% असतं. सर मग 5% काय असतं? 5% असतं क्ले. काय असतं? 5% असतं क्ले. ठीक आहे. सो हे 2 पॉइंट झाले. अजून काही? हा, याचं जे असतं सेटिंग जी असते ना, ती स्लो असते. सेटिंग काय असते? स्लो. सेटिंग म्हणजे काय, जेव्हा ते पाण्यासोबत मिक्स होतं ना, पाण्यासोबत मिक्स झाल्यानंतर ते जी सेट होण्याची प्रोसेस असते, घट्ट होण्याची जी प्रोसेस असते, त्याला म्हणायचं सेटिंग. तर याची, या पर्टिक्युलर लाईनची सेटिंग प्रोसेस काय असते, स्लो असते. का बरं स्लो असते? एक कॉमन सेन्स सांगू तुम्हाला, थोडासा कॉमन सेन्स मी वापरतो, तो तुम्हाला सांगतो काय. हे बघ, ज्या लाईन मध्ये नुसतं कॅल्शियम ऑक्साईडच असेल, म्हणजे ही लाईन काय झाली, क्विक लाईम और कॉस्टिक लाईम. या कॅल्शियम ऑक्साईडची प्रॉपर्टी असते पाण्यासोबत इमिजिएट रिॲक्ट होणे. ठीक आहे. या कॅल्शियम ऑक्साईडची प्रॉपर्टी असते पाण्यासोबत इमिजिएट रिॲक्ट होणे. मग ज्या लाईन मध्ये 100% CaOच असेल, क्विक लाईनची रिॲक्शन आठवते ना तुम्हाला, त्या साईडला काय होतं, CaO प्लस H2O, CaO प्लस CO2 होतं. CO2 तर इव्हॉल्व्ह झाला, उरलं काय, फक्त CaO उरलं ना. मग ज्या लाईन मध्ये फक्त CaO असेल, ती पाण्यासोबत कशी रिॲक्ट होणार, फास्ट रिॲक्ट होणार. ठीक आहे. फास्ट रिॲक्ट ते होणार, पण फास्ट रिॲक्ट झाल्यानंतर त्याचं सेटिंग टाइम कसा होईल, त्या फर्स्ट क्विक लाईनचा तो जास्त असेल. आता याच्यामध्ये मी थोडीशी इम्प्युरिटी मिक्स केली. म्हणजे मी काय केलं, याचं पर्सेंटेज 95% केलं आणि 5% क्ले मिक्स केला. या इम्प्युरिटीमुळे काय होतं, याचा सेटिंग टाइम जो होता ना, तो कमी झाला. सेटिंग टाइम काय झाला, याचा कमी झाला. ठीक आहे.
आता याच्यामध्ये जर तुम्हाला लक्षात नसेल येत तर थोडं अजून एकदा मी सांगतो, मग आपण पुढे जाऊ. एकच मिनिटं फक्त, 1 मिनिट मी सांगतो, मग पुढे जाऊ. मी काय कम्पेअर केलं, मी क्विक लाईमशी कम्पेअर केलं. मी जसं पहिल्यांदाच सांगितलं होतं की आपण कम्पेअर करणार आहे क्विक लाईमशी. क्विक लाईमलाच कॉस्टिक लाईम असंही म्हणतात. त्या क्विक लाईम मध्ये जर तुम्ही रिॲक्शन पाहिली तर राईट साईडला तुम्हाला काय भेटत होतं, CaO प्लस CO2, बरोबर ना. म्हणजे लाईम, त्यालाच क्विक लाईम म्हणतात, प्लस CO2 भेटत होतं. CO2 हवेमध्ये जात होता. आता हा क्विक लाईम जी आहे ती पाण्यासोबत रिॲक्ट होते. पाण्यासोबत चांगली रिॲक्ट झाली, लगेच रिॲक्ट झाली तर ती इमिजिएट सेट होणार, बरोबर ना. पाण्यासोबत जितकी रिॲक्शन फास्ट तितकं ते सेटिंग फास्ट होणार. आणि या क्विक लाईम मध्ये मी थोडंसं क्ले टाकलं, सपोज 5% क्ले टाकलं. काय टाकलं, 5% क्ले, आणि 100चं पर्सेंटेज मी केलं 95%वर. मग ही 95% वाली लाईम कोणती झाली, ही झाली आपली फॅट लाईम. हे फॅट लाईम काय करते, ऍज कम्पेअर टू क्विक लाईम हिचं सेटिंग कमी असतं. का कमी असतं, आपण इम्प्युरिटी ऍड केली ना त्याच्यामध्ये. इम्प्युरिटी ऍड केल्यामुळे अगोदरची जी लाईम पाण्यासोबत फास्ट रिॲक्ट होणार होती ती ऍज कम्पेअर टू क्विक लाईम ही जरा कमी रिॲक्ट होईल. कमी रिॲक्ट झाली की ही हळूवार सेट होईल. सेट तर दोन्ही होणार आहे, पण याचा रेट ऑफ सेटिंग हा कमी असेल. ठीक आहे, ओके. चला पुढे जाऊया. आता ना एक तुम्हाला कॉमन सेन्स हे तुम्ही आता विसरणारच नाही. हे तुम्हाला 100% नाही विसरणार. जाड माणसं कशी असतात, स्ट्रॉंग असतात की वीक असतात? मला एक गोष्ट सांग, जाड माणसं हे स्ट्रॉंग असतात का वीक असतात? वीक असतात. माहिती नाही, कॉमन सेन्स. जितकं जाड त्याला चलायला त्रास, बसायला त्रास, वीक माणूस असतो. तर ही जी फॅट लाईम असते ना, ह्याची स्ट्रेंथ कमी असते. काय असते, स्ट्रेंथ कमी असते. ठीक आहे. आणि याची स्ट्रेंथ कमी आहे, तर स्ट्रेंथ जास्ती कोणाची असेल, मग क्विक लाईनची स्ट्रेंथ जास्त असेल ऍज कम्पेअर टू फॅट लाईन. कळालं ना तुम्हाला? याची कमी तर दुसऱ्याची जास्त, याची जास्त तर पहिल्याची कमी, असं ऑपोजिट आहे त्या. ठीक आहे. मी जस्ट कसं लक्षात ठेवतो, फॅट जाड माणूस आहे, स्ट्रेंथ कमी त्याची. आता हा जो जाड माणूस आहे ना, हा व्हाईट इन कलर आहे. काय आहे, व्हाईट इन कलर. एकदम पांढरा शुभ्र कलर आहे याचा. कसा कलर आहे, पांढरा शुभ्र. ठीक आहे. सो दीज आर सम इम्पॉर्टंट पॉइंट्स रिलेटेड टू फॅट लाईन. फॅट लाईन एक्झाम मध्ये विचारतात, सर तुम्ही प्रत्येकच गोष्ट विचारतात असं सांगतात. कारण मी 550 MCQ पाहिले. या 550 MCQ मध्ये मला असं दिसून आलं की स्लेक लाईन वर क्वेश्चन होता आणि फॅट लाईनचं नावच कळत नाही कुणाला. असं हे मला पर्टिक्युलर त्या क्वेश्चन मध्ये असं दिसून आलं की स्लेक आणि फॅट लाईन वर क्वेश्चन येतात. ते फॅट लाईनचे काय प्रॉपर्टीज आहे, इट इज 2 to 2.5 टाइम्स ग्रेटर दॅन द क्विक लाईन. ही पहिली प्रॉपर्टी. काय, 2 ते 2.5 पटीने जास्त व्हॉल्यूम असतो कोणाचा, क्विक लाईनच्या पेक्षा फॅट लाईनचा व्हॉल्यूम हा 2 ते 2.5 पटीने जास्त असतो. ठीक आहे. दुसरा पॉइंट, याच्यामध्ये ना CaO असतं 95% आणि क्ले असतं 5%. ठीक आहे. याचा सेटिंग टाइम कमी असतो. कारण याचा सेटिंग टाइम कमी का असतो, कारण तुम्ही क्ले मिक्स केला याच्यामध्ये. ठीक आहे. आता जाड माणसाची स्ट्रेंथ कशी असते, कमी असते. सो लेस स्ट्रेंथ. व्हाईट इन कलर, गोरे गोरे एकदम जाड माणस. ठीक आहे. सो दीज आर सम प्रॉपर्टीज रिलेटेड टू द फॅट लाईन. एकदा बघून घ्या, स्क्रीनशॉट मारून घ्या लागलं तर, नाहीतर पुढचं टाईप लिहा. चला, मी मगाशी एक फरक सांगितला होता तुम्हाला. हायड्रेटेड लाईन म्हणलं होतं, बरोबर ना. आणि हे सांगितलं होतं की हायड्रॉलिक नाही बरं का, हायड्रेटेड. मग आताचा जो टाईप आहे तो आहे हायड्रॉलिक लाईन. कोणता, हायड्रॉलिक लाईन. हायड्रॉलिक लाईन. या हायड्रॉलिक लाईन बद्दल आता बघूयात आपण. पॉइंट लिहितो मी पहिले, 2च मिनिट. बर्निंग ऑफ कंकर.
एकच मिनिट. ठीक आहे. याचे ना पुन्हा 3 टाईप पडतात. पहिले एक्सप्लेन करतो मी. जो काय चला. हायड्रॉलिक लाईम आपला तिसरा टाईप जो आहे हायड्रॉलिक लाईम. हा तिसरा जो टाईप आहे हायड्रॉलिक लाईम हा कसा भेटतो आपल्याला. हा आपल्याला भेटतो बर्निंग ऑफ कंकर. कंकर स्टोन असतो. त्या कंकर स्टोनला जर तुम्ही हीट केलं तर त्याच्या हीट मधून जी लाईम भेटते त्याला म्हणायचं हायड्रॉलिक लाईम. हा पार्ट महत्वाचा आहे. बर्निंग ऑफ कंकर त्याच्यापासून जी लाईम भेटते आपल्याला त्याला म्हणायचं हायड्रॉलिक लाईम. नेक्स्ट लाईम विथ क्ले अँड फेरस ऑक्साईड. क्ले आणि फेरस ऑक्साईडचं जे मिक्सचर असतं त्याच्यापासून ही लाईम तयार होते. म्हणजे काय सर तुम्ही एका ह्याच्यात सांगितलं कंकरनी तयार होते, याच्यात सांगताय क्ले आणि फेरस ऑक्साईडनी तयार होते. लक्षात घ्या हे कंकर हा स्टोन आहे, हे त्याचे केमिकल कॉम्पोनंट्स आहेत. हे फिजिकल कॉम्पोनंट आहे, हा केमिकल कॉम्पोनंट आहे. कंकर मध्ये हे केमिकल कॉम्पोनंट असू शकतात और त्याला हीट दिल्यानंतर तयार होऊ शकतात. कळालं ना, मी 2 वेगवेगळे वाक्य बोलतोय. हे त्याची फिजिकल कॉम्पोनंट आहे, हा त्याचा केमिकल कॉम्पोनंट आहे. ठीक आहे. सो हायड्रॉलिक लाईम इज ऑब्टेन्ड बाय द बर्निंग ऑफ कंकर. ठीक आहे. कंकर नावाचा आपला एक दगड असतो, छोटे छोटे दगड नसतात का ते चॉकलेटी कलरचे, त्याला आपण कंकर म्हणतो. ह्या कंकरचं बर्निंग केलं म्हणजे थोडक्यात हीट प्रोव्हाइड केली तर आपल्याला मिळते हायड्रॉलिक लाईम. आता हे हायड्रॉलिक लाईमचं जर तुम्ही केमिकल कॉम्पोनंट बघितलं म्हणजे कशात काय ऍड केल्यानंतर ही पर्टिक्युलर हायड्रॉलिक लाईम तयार होते, तर क्ले आणि फेरस ऑक्साईड मिक्सअप केलं ना तर हे पर्टिक्युलर हायड्रॉलिक लाईम तयार होते. आता मला एक कॉमन सेन्सने सांगा, खूप बुकमध्ये लिहिलेलं आहे, मला लिहायची गरज नाही वाटत इथे. फॅट लाईमचा कलर कोणता होता? व्हाईट. बरोबर ना. स्ट्रेंथ कशी होती? कमी. बरोबर. एवढं लक्षात आलं. मला सांगा याचा कलर काय असेल. आता तुम्ही म्हणताल सर फेरस दिलाय तर काही लाल वगैरे असेल. बुक मध्ये असं लिहिलंय की म्हणजे त्याचा कलर हा व्हाईट नसतो. ते कोणता असतो त्यांनी नाही सांगितलं, पण नॉट इन व्हाईट. का? ऑलरेडी फेरस ऑक्साईड आहे ना त्याच्यात, तर फेरस ऑक्साईड मध्ये जो कलर असेल तो थोडा इम्पॅक्ट करेल व्हाईट कलरवर. फॅट लाईम मध्ये हे असे कॉम्पोनंट नसतात, फेरस ऑक्साईड वगैरे. ठीक आहे. त्याच्यामुळे फॅट लाईमचा कलर हा प्युअर व्हाईट कलर असतो. फॅट लाईम ही जनरली फिनिशिंगचे जे वर्क असतात ना तिथे वापरतो, कारण पांढरी असते ना, एकदम पांढरी असली तर आपल्याला फिनिशिंगच्या वेळेस एकदम छान पांढरं वगैरे फिनिशिंग चांगली करता येते. सो फॅट लाईम इज यूज इन फिनिशिंग वर्क्स. ठीक आहे. आता एक सांगू फेरस म्हणजे काय असतं. फेरस मी थोडं लॉजिकली जातो. मी इथे तुम्हाला पाठ करायच्या ऐवजी कॉमन सेन्स वापरायला लागतो. फेरस म्हणजे काय असतं? स्टील. स्टीलची स्ट्रेंथ कशी असते? जास्त. सो हायड्रॉलिक लाईमची स्ट्रेंथ कशी असणार? जास्त. ठीक आहे. हायड्रॉलिक लाईमची स्ट्रेंथ कशी असणार? जास्त. स्ट्रेंथ कशी असणार याची? जास्त असणार. ठीक आहे ना. हे लक्षात आलं ना. याच्यामध्ये काय काय कॉम्पोनंट आहेत? याच्यामध्ये क्ले अँड फेरस ऑक्साईड आहे. फेरस ऑक्साईड मधलं मी फेरस शब्द काढला. फेरस म्हणजे काय असतं? स्टील. स्टील म्हणजे काय असतं? स्ट्रेंथ. स्ट्रेंथ जर याच्यात म्हणजे याच्यात जर फेरस असेल तर स्ट्रेंथ कशी असेल? जास्त. मी हे लॉजिक सांगितलं बरं. मी असं नाही म्हणत की याच्यात स्टील मिक्स केलं. मी कॉमन सेन्सनी कसं लक्षात ठेवायचं हे सांगितलं. जसं आता मागच्या ह्याच्यात काही लॉजिक सांगितलं मी तुम्हाला, फॅट माणसाचं स्ट्रेंथ कशी असते? कमी. तर हे कुठेही असं लिहिलेलं नाही बरं. मी तुम्हाला लक्षात ठेवायसाठी सांगतोय की परीक्षेमध्ये आपल्याला लक्षात ठेवणं महत्वाचं आहे. तुम्ही कशाही पद्धतीने ठेवा. ठीक आहे. सो पर्टिक्युलर हायड्रॉलिक लाईम इज ऑब्टेन बाय बर्निंग ऑफ कंकर. केमिकल प्रॉपर्टीज मध्ये क्ले अँड फेरस ऑक्साईड मिक्स केलं तर ही हायड्रॉलिक लाईम तयार होते. हायड्रॉलिक लाईमची स्ट्रेंथ कशी असते? जास्त. ठीक आहे. आता एक हायड्रॉसिटी इम्पॉर्टंट आहे. हायड्रॉसिटी एक्झाम मध्ये विचारतात. हायड्रॉसिटी इज अ प्रॉपर्टी ऑफ लाईम. काय म्हणलं मी? हायड्रॉसिटी इज अ प्रॉपर्टी ऑफ लाईम बाय विच इट सेट ऑर हार्डन इन अ डॅम्प प्लेसेस. डॅम्प म्हणजे ओलसर. काय? डॅम्प म्हणजे ओलसर. जिथे कुठे ओलसर भाग असेल त्या ठिकाणी लाईमचा सेट होण्याच्या प्रॉपर्टीला म्हणायचं हायड्रॉसिटी. काय म्हणायचं? हायड्रॉसिटी. द प्रॉपर्टी ऑफ लाईम
बाय विच इट सेट्स ऑर हार्डन इन अ डॅम्प प्लेसेस त्याला म्हणायचं हायड्रॉसिटी. ठीक आहे. सिम्पली लाईम हार्ड होण्याच्या प्रक्रियेला हायड्रॉसिटी म्हणतात. कुठे हार्ड होण्याच्या? जिथे ओलसरपणा असेल, जिथे डॅम्पनेस असेल, जिथे एअर सर्क्युलेशन नसेल, अशा ठिकाणी हायड्रॉसिटी असते. कळालं ना? द प्रॉपर्टी ऑफ लाईम बाय विच it sets or harden in a damp places without circulation of air is called as a hydrosity. ठीक है. The strength of hydraulic lime is larger as compared to the fat lime. As compared to fat lime. Fat lime पेक्षा याची स्ट्रेंथ जास्त असते. ठीक आहे. आता याच्यामध्ये ना पुन्हा 3 टाईप पडतात. या पर्टिक्युलर हायड्रॉलिक लाईमचे ना 3 टाईप पडतात. हे इतकं बघून घ्या. मी मग हे रब करतो 3 टाईप लिहितो. याचे 3 टाईप पडतात. हा, ठीक आहे. चला, या हायड्रॉलिक लाईमचे पुन्हा 3 टाईप पडतात, म्हणून मी नाव तेच राहू देतो. आता याचे 3 टाईप बघा. सिम्पली क्लास ए, दुसरा काय असेल क्लास बी, तिसरा क्लास सी. आता बघा, याच्यामध्ये पर्सेंटेज ऑफ क्ले नुसार याचे प्रकार पडतात. हायड्रॉलिक लाईनचं पर्सेंटेज ऑफ क्ले नुसार प्रकार पडतात. क्लास ए, क्लास बी आणि क्लास सी. ज्याचं पर्सेंटेज हे 25 ते 30% असेल. कुणाचं? ज्याच्यामध्ये क्लेचं पर्सेंटेज हे 25 ते 30% असेल, त्याला म्हणायचं क्लास ए हायड्रॉलिक लाईन. आता हे 25ला छानपैकी मी इथं लिहिलं आणि मग इथं मी 10 लिहून टाकतो. ठीक आहे. ज्याच्यामध्ये क्लेचं पर्सेंटेज हे 10 ते 25% असेल, त्याला म्हणायचं क्लास बी हायड्रॉलिक लाईन. ठीक आहे. हे 10ला मी इथं लिहून टाकतो आणि इथं लिहितो 5. ठीक आहे. ज्याच्यामध्ये क्लेचं पर्सेंटेज हे 5 ते 10% असेल, त्याला म्हणायचं क्लास सी हायड्रॉलिक लाईन. आता मी तुम्हाला क्वेश्चन करतो. आता याचं जर उत्तर तुम्हाला आलं तर आजचा लेक्चर तुम्ही नीट बघितलं. ठीक आहे. 5% क्लेचं पर्सेंटेज कुणामध्ये असतं? 5% क्लेचं पर्सेंटेज कुणामध्ये असतं? 5% क्लेचं पर्सेंटेज असतं फॅट लाईन मध्ये. बरोबर ना? आताच सांगितलं 95% CaO, दॅट इज कॅल्शियम ऑक्साईड, आणि 5% काय होतं? क्ले. सो या क्लास सी हायड्रॉलिक लाईन यालाच फॅट लाईन पण म्हणतात. कुणाला म्हणतात? क्लास सी हायड्रॉलिक लाईन यालाच मी फॅट लाईन सुद्धा म्हणू शकतो. क्लास सी हायड्रॉलिक लाईन इज फॅट लाईन. कळालं ना इथपर्यंत मी काय बोललो? बघा एकदा. हायड्रॉलिक लाईन मध्ये आपण 3 टाईप बघितले डिपेंडिंग ऑन द पर्सेंटेज ऑफ क्ले. 25 ते 30 जर असेल त्याला क्लास ए हायड्रॉलिक लाईन, 10 ते 25 असेल तर क्लास बी हायड्रॉलिक लाईन, आणि क्लास सी साठी काय म्हणणार मी? 5 ते 10 क्ले पर्सेंटेज असेल तर क्लास सी हायड्रॉलिक लाईन. लक्षात ठेवायसाठी काय केलं मी? इथे 25-30 पहिले लिहून घेतलं. मग या 25ला इथे 10 ते 25, मग या 10ला इथे 5 ते 10. सो असे याचे प्रकार पडले. ठीक आहे. आणि याला हा क्वेश्चन येऊ शकतो. क्लास सी हायड्रॉलिक लाईन याला म्हणायचं फॅट लाईन. ठीक आहे. चला करू रब मी हे. हा कितवा टाईप होता आपला? 4था टाईप होता ना? मी तुम्हाला काय सांगितलं? 5 टाईप आहेत लाईनचे. ठीक आहे. सगळ्यात पहिला टाईप कोणता होता? क्विक लाईन. ठीक आहे. दुसरा काय होता? हायड्रेटेड लाईन. तिसरा काय होता? फॅट लाईन. चौथा काय होता? हायड्रॉलिक लाईन. आणि 5वा शेवटचा दॅट इज पुअर लाईन. काय? पुअर लाईन. पुअर लाईन. पुअर हा 5वा टाईप आहे. पुअर ऑर लीन लाईन. काय आहे? 5वा टाईप पुअर ऑर लीन लाईन. हा, आता याच्यामध्ये डोकं काहीच लावायचं नाही. आता लास्ट हायड्रॉलिक लाईनचं मॅक्सिमम पर्सेंटेज काय होतं? क्लास ए मध्ये सगळ्यात जास्त क्लेचं पर्सेंटेज काय होतं? 30%. मग एक प्रश्न पडतो ना आपल्याला, 30 पेक्षा जास्तला काय म्हणायचं? तर त्याला म्हणायचं पुअर ऑर लीन लाईन. म्हणजे
याच्यामध्ये क्लेचं पर्सेंटेज असतं मोर दॅन 30% क्ले असतं याच्यामध्ये, त्याला म्हणणार आपण पुअर ऑर लीन लाईम. याची स्लेकिंग प्रोसेस जी आहे, स्लेकिंग प्रोसेस हे तुम्ही सांगायचं मला, फास्ट असेल एकदम खूप फास्ट की खूप स्लो असेल, तुम्ही सांगायचं. थोडंसं मी लॉजिक डेव्हलप करून दिलं होतं तुम्हाला, कधी फॅट लाईनच्या वेळेस 5% मी क्ले टाकला तर त्याची सेटिंग प्रोसेस कमी स्लो डाऊन झाली होती. याच्यामध्ये तर काय आहे 30%, मोर दॅन 30% क्ले आहे, तर याची स्लेकिंग और सेटिंग दोन्ही सेम नाही म्हणणार, पण स्लेकिंग म्हणजे काय रिॲक्शन विथ वॉटर, आणि सेटिंग म्हणजे काय वॉटरची रिॲक्शन फास्ट झाली तर लगेच सेट होईल, कमी हळू झाली तर हळू सेट होईल. म्हणजे स्लेकिंग आणि सेटिंग यांचा इफेक्ट सेम असणार, म्हणजे स्लेकिंग फास्ट झाली तर सेटिंग फास्ट होणार, स्लेकिंग कमी म्हणजे स्लो झाली, स्लेकिंग स्लो झाली तर सेटिंग पण स्लो होणार. हा सांगा मला, येथे स्लेकिंग खूप फास्ट होईल की खूप स्लो होईल? पर्सेंटेज ऑफ क्ले वाढलं म्हणजे इम्प्युरिटी वाढली म्हणजे रिॲक्शन हळूवार होणार. सो स्लेकिंग प्रोसेस इज व्हेरी लो, सेटिंग प्रोसेस इज लो. ठीक आहे, असा फरक आहे. ठीक आहे, एकदा मी रिवाइज देतो करून काय काय आपण शिकलो. आपण सगळ्यात पहिल्यांदा काय शिकलो, लाईम शिकलो, बरोबर ना. लाईम काय असतं, चुनखडी, त्याचा केमिकल फॉर्म्युला CaO, कॅल्शियम ऑक्साईड. त्याच्याबद्दल आपण काय बघितलं की हा कॅल्कॅरियस मटेरियल आहे. इट इज ऑब्टेन बाय द प्रोसेस ऑफ कॅल्सिनेशन. कॅल्सिनेशन म्हणजे काय, नुसतं त्या कॅल्शियम कार्बोनेटला आपण हीट केलं, कधीपर्यंत हीट केलं, आपण त्याला हीट केलं रेडनेस पर्यंत, मग आपल्याला काय भेटलं CaO प्लस CO2, बरोबर. मग हे जे CaO आहे त्याला आपण काय म्हणतो, क्विक लाईम, ठीक आहे, और कॉस्टिक लाईम. मग आता या क्विक लाईम और कॉस्टिक लाईम हा काय झाला, पहिला टाईप झाला. कुणाचा, लाईमचा पहिला टाईप झाला क्विक लाईम, कॉस्टिक लाईम. दुसरा टाईप कोणता झाला, हायड्रेटेड लाईम. हायड्रेटेड म्हणजे काय, क्विक मध्ये पाणी टाकलं, रिॲक्शन भेटली आपल्याला, CaOH टेकन ट्वाइस प्लस हीट इव्हॉल्व झाली, बरोबर ना. मी हे रिवाइज करतोय, CaOH टेकन ट्वाइसलाच आपण काय म्हणलं, हायड्रेटेड लाईम. तिसरा टाईप कोणता झाला, फॅट लाईम. फॅट लाईम म्हणजे कसा, व्हाईट इन कलर, स्ट्रेंथ एकदम कमी असते, ठीक आहे. याच्यामध्ये 95% CaO असतं, 5% क्ले असतं. ओके. फोर्थ टाईप काय झाला, हायड्रॉलिक लाईम. हायड्रॉलिक लाईम मध्ये मी फिजिकल कॉम्पोनंट सांगितले होते, कंकर, आणि केमिकल कॉम्पोनंट काय सांगितले होते, क्ले आणि फेरस ऑक्साईड. आता या केमिकल कॉम्पोनंटमुळे याचा कलर कसा असणार, नॉट इन व्हाईट, म्हणजे व्हाईट कलर नसणार, बाकी काही असू द्या व्हाईट नसणार. पण फेरस म्हणजे स्ट्रेंथ याला जास्त असणार, ठीक आहे. हे आपण बघितलं. पाचवा टाइम, आता पुन्हा या हायड्रॉलिक लाईम मध्ये 3 टाईप होते. कोणते 3 टाईप, क्लास A, क्लास B, क्लास 3. 25 ते 30, इकडे गेलं 25, 10 ते 25 आणि 5 ते 10. 5 ते 10 हे कोणासाठी झालं, क्लास C हायड्रॉलिक लाईम. क्लास C हायड्रॉलिक लाईमलाच आपण फॅट लाईम और प्युअर लाईम और रिच लाईम असं म्हणू शकतो. मग पाचवा टाईप ग्रेटर दॅन 30% असेल तर त्या लाईमला आपण काय म्हणणार, पुअर ऑर लीन लाईम, ठीक आहे, पुअर ऑर लीन लाईम. याची स्लेकिंग प्रोसेस व्हेरी स्लो, सेटिंग प्रोसेस स्लो, ठीक आहे. सो दिस इज लाईम अँड दीज आर द टाइप्स ऑफ लाईम, ठीक आहे. चला.